सकाळचे 4:15 वाजले आहेत आणि आत्ता आम्ही निघालो आहोत रोड ट्रिपला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. सगळी तयारी झाली आहे आणि आता आम्ही निघणार आहोत. तर आमच्यासोबत शेवटपर्यंत कनेक्ट राहा, जेणेकरून तुम्हाला समजेल की आम्ही कुठे चाललो आहोत आणि काय करतो. चला चल पकड. तू ब्रश घेऊन का चाललीस या? चला चाललो आम्ही ट्रिपला चाललो. खूप दिवसांची ट्रिप प्लॅन केलेली आज सक्सेस होती आणि आम्हाला ब्रश हातातच घ्यायचा आहे. तर कुठपर्यंत ब्रश हातात राहतो काय माहिती. चला आमच्या सोबत कनेक्ट राहा. गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला तर आत्ताच आम्ही MP बॉर्डर, मध्य प्रदेशची बॉर्डर क्रॉस केली आहे आणि त्यानंतर आम्हाला नर्मदा नदी लागले. तर मी सगळा व्हिडिओ शूट नाही करत आहे, थोडं शूट करते आहे. तर सगळ्यात पहिले आपण आता जेवण घेऊया, कारण 2:30 वाजले होते आणि 300+ किलोमीटर आम्ही क्रॉस केलेलं होतं. तर सगळ्यात पहिले जेवण करून घेऊयात, नंतर बाकीचा प्रवास करूयात. तर शेवटपर्यंत कनेक्ट राहा. आत्ता वाजले आहे संध्याकाळचे 5 आणि आपण जवळपास 550 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलो आहोत ओंकारेश्वरला. तर सगळ्यात पहिले फ्रेश होऊयात आणि मग मंदिरात दर्शन करायला जाऊयात. थोडक्यात येथील अशी कथा आहे की येथे मंदाता नावाचा राजा राहत होता आणि तो खूप मोठा शिवभक्त होता. त्याची भक्ती पाहून महादेव तेथे प्रकट झाले आणि ते स्वयंभू ओंकारेश्वर हे मंदिर स्थापन झाले. आणि नर्मदा नदीच्या काठावर ते मंदिर असल्यामुळे नर्मदा नदीचा प्रवाह एवढा वाढायचा की त्या मंदिरात जाणं शक्य नसायचं. त्यामुळे तेथे ममलेश्वर मंदिराची पण स्थापना केली गेली. त्यामुळे असं म्हणले जाते की ममलेश्वर आणि ओंकारेश्वर हे दोन्ही मंदिरांचं दर्शन घेतलं की एक ज्योतिर्लिंग कंप्लीट होते. आत्ता आपण आलो आहोत ममलेश्वर मंदिरात, जे पांडवांनी बांधले आहे. आणि आत्ता वाजले आहे संध्याकाळचे 8:30. तर आता सगळ्यात पहिले आपण ममलेश्वर मंदिराचं दर्शन घेऊयात आणि सकाळी आपण ओंकारेश्वर मंदिरात जाऊयात, कारण 9:30ला ओंकारेश्वर मंदिर बंद होतं. घंटे वाजायचे
बाजूची ना देव बाप्पा नवसाला पा खाऊच झाड माझ्या अंगणात. डे 2 आपल्या रोड ट्रिपचा दुसरा दिवस आणि आता आपण चाललो आहोत ओंकारेश्वरचं दर्शन करायला. तिकडून सिया पाणी बघ. Namah Shivaya.
आत्ता आम्ही चाललो आहोत बोटिंग करायला.
बोटिंग करताना खूप छान व्ह्यू दिसला आणि मग त्यांनी आम्हाला इकडच्या ममलेश्वर साईडला आम्हाला सोडलं. समोर ओंकारेश्वरचं मंदिर आहे आणि मध्ये नर्मदा नदी आहे. तर हा ममलेश्वर मंदिराचा सकाळचा व्ह्यू आहे. यानंतर आपण नाश्ता वगैरे करूयात आणि नंतर आपण नेक्स्ट डेस्टिनेशनला जाणार आहोत. तर शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. नाश्ता झालाय आणि दोन्ही मंदिरात खूप छान दर्शन झालं. तुम्ही कधी इकडे आलात तर ममलेश्वर मंदिर आणि ओंकारेश्वर मंदिर दोन्ही मंदिरात दर्शन घ्या, जेणेकरून तुमचं एक ज्योतिर्लिंग पूर्ण होईल. आणि असेच आपल्या चॅनलवर छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता आम्ही जाणार आहोत उज्जैनला, तर नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. बाय बाय.